नमस्कार. आज आपण सिकल सेल ॲनेमिया या अनुवांशिक रक्तविकाराबद्दल जाणून घेऊया. हे एक अनुवांशिक रहस्य आहे जे तपासणी केल्याशिवाय सहजासहजी कळत नाही. हा एक असा आजार आहे ज्यात लाल रक्तपेशींचा आकार बदलतो आणि त्या लवकर नष्ट होतात. बघा, सामान्य पेशी गोल आणि लवचिक असतात, पण सिकल पेशी कडक आणि अर्धचंद्राकृती असतात. आणि याच आकारामुळे या पेशी रक्तवाहिन्यांमध्ये अडकतात आणि ऑक्सिजनचा प्रवाह थांबवतात. यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे असह्य वेदना आणि गंभीर आजार होऊ शकतात. बरं, यात दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे वाहक असणं आणि दुसरं म्हणजे रुग्ण असणं. फरक असा की वाहकांमध्ये लक्षणं नसतात, पण रुग्णांना मात्र तीव्र त्रास होतो. हा आजार अनुवांशिक आहे, म्हणजे तो आईवडिलांकडून मुलांमध्ये येतो. समजा आई वडील दोघेही वाहक असतील तर मुलाला रुग्ण होण्याची शक्यता 25% असते. म्हणूनच हे टाळण्यासाठी विवाहपूर्व रक्त तपासणी करणं खूप महत्वाचं आहे. ही आहेत काही सामान्य लक्षणं. यापैकी काही जाणवल्यास लगेच तपासणी करून घ्या. याला रोखणं शक्य आहे का? हो, नक्कीच. प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे. म्हणजे लग्नाआधी रक्त तपासणी करणं आणि त्यानुसार योग्य जोडीदार निवडणं हे खूप महत्वाचं आहे. आता ज्यांना हा आजार आहे त्यांनी रोजच्या आयुष्यात कोणती काळजी घ्यावी ते पाहूया. यामध्ये रोज भरपूर पाणी पिणे, पौष्टिक आहार घेणे आणि वेळेवर औषध घेणे हे खूप गरजेचं आहे. या काही गोष्टी आहेत ज्या रुग्णांनी टाळल्या पाहिजेत. यामुळे त्रास कमी होऊ शकतो. विशेषतः गर्भवती महिला आणि शाळेत जाणाऱ्या मुलांची अधिक काळजी घेणं महत्वाचं आहे. सुरक्षित गर्भधारणेसाठी वेळीच तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की योग्य काळजी घेतल्यास रुग्ण नक्कीच वेदनामुक्त जीवन जगू शकतात. आणि यासाठी शासनामार्फत मोफत तपासणी, समुपदेशन आणि उपचार सेवा उपलब्ध आहेत. एक छोटीशी तपासणी आपल्या पुढच्या पिढीला सुरक्षित ठेवू शकते. तर मग विचार नक्की करा.